चला IPS बॅटर पाठवायचे आहेत आपल्याला विनंती करतो. आपल्याला 4 षटकांचा हा सामना असणार याची नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. ऑलरेडी आपण लेट आहोत त्यामुळे आपण ओव्हर्स कमी केलेले आहेत तर जास्त वेळ घेऊ नये. लाईनअप रेडी करून ठेवायची आपली. दादा एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आपला मॉबिन आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटते. तर ज्युपिटर बायला फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं कंपल्सरी असणार आहे आणि थोडी मॅच स्पीडअप करायची विनंती असेल आपल्याला कारण ही एक महत्त्वाची मॅच आहे. त्यामुळे दोन्ही संघ एक एक मॅच हरलेले आहेत परंतु या मॅच मध्ये काय घडतंय चारही फ्रेश बॉलर यूज करायला लागतील आपल्याला. 4 षटकांचा सामना असेल आणि 4 बॉलर आपल्याला यूज करायचे आहेत त्याची नोंद घ्या आणि थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत आपल्याला. आपल्याला माहिती आहे 5:30 वाजेपर्यंत अंधार पडतो त्यामुळे थोडी घाई करा आणि थोडं सहकार्य करा आम्हाला. मॉबिन आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर गोलंदाजी मार्कवर शैलेश. ऋषी लोखंडे आज आम्हाला पंच म्हणून लाभले आहेत. अगदी वेळात वेळ काढून आपल्या कॉर्पोरेटच्या मॅचेस लेदर बॉल क्रिकेट सोडून टेनिस बॉल क्रिकेट सोडून आज आमच्यासाठी पंच म्हणून लाभले. तर आमिर लेग अंपायरच्या भूमिकेत मॅच लावते सुरुवात. शैलेश येतात गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईकवर आहेत फलंदाज मॉबिन. ट्रिपल एसच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहायला भेटते आपल्याला. पुढे सरसावले स्टेप आउट झाले आणि मिड ऑफ मध्ये फटका खेळून काढलाय. रनआउटची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही परंतु एकदा पूर्ण केली जाते. त्या दरम्यान मॉबिन आणि योगेश चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. एका चेंडूने धावसंख्येचा श्री गणेश येथे झालेला आहे. टीम IPS कन्सल्टंट यांचा योगेश येतात स्ट्राईकवर. शैलेश यांचा सामना करतील. पहिलं षटक पॉवर प्लेचा 4 षटकांचा सामना असेल. यावेळी थोडंसं गती परिवर्तन फॉलो थ्रू मध्ये कॅच देखील आला होता परंतु सोपं नाही आहे. ओव्हर टाकत असताना तुम्हाला अगदी कमी सेकंदाचा कालावधी असतो आणि कॅच आली होती शैलेश यांच्याकडे. रिप्लाय फास्ट होता शैलेश यांचा परंतु कॅचला पूर्ण करू शकले नाही. त्या दरम्यान एक सिंगल नक्कीच पूर्ण केली जाते आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज मॉबिन येतात स्ट्राईकवर. यावेळी 2 चेंडू आणि 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना थोडं स्पीडअप करायचं विनंती करतो आपल्याला. यावेळी गती परिवर्तन पाहायला भेटतंय. स्लो रन पद्धतीचा चेंडू शैलेश यांचा. मॉबिन यांना तो चेंडू समजला नाही आणि डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय. व्हेरिएशन पाहायला भेटतंय शैलेश यांच्या माध्यमातून. हे व्हेरिएशन तुमच्याकडे असावं लागतं गोलंदाजी करत असताना. व्हेरिएशन्समुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो. पुन्हा एकदा गती परिवर्तन. यावेळी लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये.
जातोय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. त्या मॅचचा पहिला चौकार मॉबिन यांच्या बॅट मधून. कधी परिवर्तन तर होतं, परंतु फिल्डिंग सेट नव्हती प्रॉपर, नाहीतर हा कॅच झाला असता. परंतु मॉबिनचं कौतुक करावं लागेल, त्यांनी यावेळी ओळखलं आणि यावेळी चांगला फटका खेळून काढला. 1 बाउन्स सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी चेंडूला पाठवून दिला. 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 6 धावा. यावेळी बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय, स्क्वेअर ड्राईव्ह खेळलाय. पाहूया धावा किती मिळतील. आणि चेंडू यावेळी निघून जाणार सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. क्या बात आहे. त्या आधीचा चौकार ऑनसाइडला खेळून काढला, लॉफ्टेड ड्राईव्ह होता तो, परंतु त्यानंतर स्वतःसाठी जागा बनवली आणि पॉइंटच्या क्षेत्रात हा चौकार पाहायला भेटला आपल्याला. चार धावांनी धावफलक पुढे जातोय. 10 धावा झाल्यात. मॉबिन यांच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार पाहायला भेटत आहेत. यावेळी शैलेश यांच्यावर आक्रमण चढवलंय. फुलरलेनचा चेंडू आणि यावेळी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा अजून एक चौकारांची हॅट्रिक पाहायला भेटते मॉबिन यांच्या बॅट मधून. धावफलक देखील पुढे जाताना पाहायला भेटते. 14 धावा झाल्या धावफलकावर. टीम IPS कन्सल्टंट यांच्या सलगचे 3 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पंकज येतात गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये मॉबिन यांच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला भेटले. 3 चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 14 धावा. स्ट्राईकवर येतात योगेश. पंकज यांचा सामना करतील. 4 षटकांचा सामना असेल. 3 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक. चांगल्या लोकांना कॅच करतो. अभिषेक दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला भेटतोय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. त्या बात यावेळी पहिलाच चेंडू चांगला हाताळलाय पंकजांनी. आडव्या बॅटने खेळण्याचा योगेश यांचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी निष्फळ ठरतोय. सिंगल पुन्हा एकदा पुढे सरसावले आणि अगदी शेवटच्या क्षणी कट केला या चेंडूला. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर गेले आणि सिंगल नक्कीच भेटेल. स्ट्राईक होते रोटेड आणि ज्या मॉबिन यांच्या बॅटमधून 3 चौकार आले होते तेच मॉबिन स्ट्राईकवर पाहायला भेटत आहेत. चेंडूचा खेळ झालाय. मॉबिन येत आहे स्ट्राईकवर. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. पॉइंटच्या क्षेत्रात खेळाडू तिथे आहेत आणि सिंगल पूर्ण केली जाते. सिंगलचा वेटचा कॉल आला होता आणि रनआउट असणार आहे. योगेश यांना मैदान सोडावं लागतंय. वेटचा कॉल दिला होता. थ्रो तिथे आला होता. पहिला विकेटचं पतन. 15 या धावसंख्येवर टीम IPS कन्सल्टंट यांचा पहिला विकेट इथे बाद होतोय योगेश यांच्या रूपात. 16 धावा झाल्यात.
16 धावा, 1-6. सेकंडला आउट झाला, सेकंड रन. दुसऱ्या धावासाठी रनआउट झाले होते, त्यामुळे पहिली धाव पूर्ण केली होती. रोहित पाटील येत आहेत, ज्यांच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये षटकार चौकार पाहायला भेटले होते. ते रोहित स्ट्राईकवर दाखल होत आहेत. पंकज यांचा सामना करतील. क्या बात आहे, यावेळी चांगला चेंडू हाताला, लेग ब्रेक पाहायला नक्कीच भेटतोय. थोडीशी बोटं फिरवली होती चेंडूवर आणि चांगला लेग ब्रेक. नक्कीच हा चेंडू डॉट बॉल असणार आहे. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या झाली ती 16 धावा. पुन्हा एकदा पुढे सरसावले ते, यावेळी देखील लेग ब्रेक पाहायला भेटतोय. चला मॅच थोडीशी लवकर चालू करायची आहे. डिसिजन झालेलं आहे ते. पंकज यांचं कौतुक करावं लागेल. चांगले लेग ब्रेक पाहायला भेटतात पंकज यांच्या माध्यमातून. दोन्ही चेंडू रोहित यांना समजलेले नाहीये. दोन्ही चेंडूवर डॉट बॉल पाहायला भेटले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तो चेंडू पाहायला भेटतोय पंकज यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉल रोहित यांना समजलेला नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ ते संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद आणि 16 धावा झाल्या आहेत. टीम IPS कन्सल्टंट यांच्या. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते सुमित. मॉबिन त्यांचा सामना करतील. 3 चेंडू डॉट पाहायला भेटले पंकज यांच्या माध्यमातून रोहित यांच्यासाठी. क्या बात आहे, यावेळी वाईट जज करण्यासाठी गेले होते मॉबिन, परंतु चांगला चेंडू हाताळला तो सुमित यांनी. यावेळी फटका मिस टाइम पाहायला भेटतोय. बॅटची इनसाइड एज आणि शॉर्ट स्क्वेअर दिशेने चेंडू जातोय. सिंगल पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. 18 धावा झाल्या त्या 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सुमित षटक हाताळत आहेत. थोडंसं गती परिवर्तन पाहायला भेटला. स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. स्क्वेअर अगदी विकेट घेऊन काढलंय पॉइंटच्या क्षेत्रात आणि खेळाडू देते होते. सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ते 19. स्ट्राईकवर येत आहेत ते रोहित पाटील. मॉबिन आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहित यांना सलग 3 चेंडू डॉट आले होते. या षटकामध्ये काय करतायत? फुल लेनचा चेंडू होता. डाऊन द लेग टाकला होता. पाहूया. सिंगल पाहायला भेटते यावेळी. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक रोहित यांच्या माध्यमातून. सुमित यांचं कौतुक झालं पाहिजे. चांगला चेंडू हाताळत आहेत. चांगलं षटक हाताळत आहेत.
पुन्हा एकदा बॉबिन थोडेसे बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी बॉडीपासून लांब ठेवलं होतं चेंडूला सुमित यांनी आणि हा देखील डॉट बॉल पाहायला भेटतोय. धावसंख्या मात्र स्थिर, धावसंख्या झाली ती 20 धावा. यावेळी व्हाईट बॉल. पंच ऋषी लोखंडे आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहेत. व्हाईट बॉल असणार आहे. एका धावेची भर पडते. धावसंख्येत 21 धावा झाल्या आहेत. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. त्यानंतर अंतिम षटक असणार आहे. पुढे सरसावले. पुन्हा एकदा मॅच टाइम फटका पाहायला भेटतोय आपल्याला. यावेळी रनआउट असणार आहे. मॉबिन यांना मैदान सोडावं लागतं, परंतु तिसऱ्या षटकात सुमित यांचं कौतुक झालं पाहिजे. चांगलं षटक हाताला. अवघ्या 5च धावा खर्च केल्या. एक रनआउट पाहायला भेटला आपल्याला आणि मॉबिन यांना मैदान सोडावं लागतंय. वैयक्तिक 17 धावा ज्यांनी केल्या होत्या ते मॉबिन यांची खेळी संपुष्टात येते. गुड बॅटिंग मॉबिन. आपल्या संघासाठी महत्वाच्या 17 धावा त्यांनी केल्या आणि संघाचा धावफलक नेऊन ठेवलाय तो 21 या धावसंख्येवर. अंतिम षटक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश जाताना पाहायला भेटत आहेत. मयूर येत आहेत गोलंदाजीसाठी. मयूर ज्या मयूर यांच्याकडे मागील मॅचचा हिरो बनण्याचा चान्स होता तेच मयूर मागील मॅच मध्ये हिरो बनू शकले नाही, परंतु ही मॅच देखील नवीन आहे. संधी आहे तुमच्याकडे. लीग पद्धतीचे सामने असल्यामुळे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटकातील 6 चेंडू. स्ट्राईकवर आहेत ते गणेश. मयूर यांचा सामना करतील. अकुट टप्प्याचा चेंडू आणि त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढलंय. 1 बाउन्स. चेंडू जाणार सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. अकुट टप्प्याचा चेंडू होता. त्याचा चांगला समाचार घेतला तो गणेश यांनी. स्क्वेअर लेगच्या दिशेने यावेळी क्षेत्र निवडला आणि 4 धावांसाठी चेंडूला पाठवून दिले सीमारेषच्या पलीकडे. यावेळी कव्हरच्या क्षेत्रात खेळाडू देते आहेत. सिंगल भेटेल का? सिंगल देखील पूर्ण आणि सुमित येतात बॅकअपला. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. महत्वाच्या असतील या षटकातील धावा 4. त्यानंतर डबल. धावसंख्या झाली होती 27 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. खेळाडू तिथे आहेत आणि यावेळी देखील चौकार. 2 चौकार पाहायला भेटतात गणेशांच्या बॅट मधून. एक डबलचा फटका. महत्वाचे असतील हे रन गणेशांचे आणि धावसंख्या झाली 31 31. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक मयूर यांच्या. पुन्हा एकदा गणेश सज्जा मयूर यांचा सामना करण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी कव्हरच्या वरून खेळलेला आहे. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धाव पूर्ण होणार का? तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली बॅटिंग केली गणेशांनी महत्वाच्या क्षणी. 2 चौकार, एक डबल, एक ट्रिपलचा फटका पाहायला भेटला. 34 धावा झाल्यात. अंतिम 2 चेंडू शिल्लक.
रोहित पाटील यांना शांत ठेवलं गोलंदाजांनी, परंतु त्यांना देखील हे 2 चेंडू खेळून काढावे लागतील. अकुट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. खेळाडू तिथे आहेत आणि सिंगलच पूर्ण केली जाते. 35 धावा झाल्यात. अंतिम चेंडू असेल या षटकातील. क्या बात आहे. यावेळी कव्हरच्या क्षेत्रात फटका निवडलाय. गणेशांच्या बॅटमधून सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण होणार का? दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि तिसऱ्यासाठी प्रयत्न. रनआउट असणार आहे गणेशांना. 2 धावा नक्कीच भेटतील. 37 झाले. 37 धावा झाल्या. 38 धावा करायच्या टीम ज्युपिटर यांना. चला ज्युपिटर बॅट्समन पाठवायचे. काढून द्याव. चला IPS थोडंसं फास्ट करायचंय. फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल आपल्याला. 4 षटकांचा सामना असेल त्यामुळे सहकार्य करा थोडस. ज्युपिटर बॅट्समन पाठवायचे. ज्युपिटर चला बॅटर पाठवायचे लवकर. चला IPS थोडस लवकर करायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
चला अंपायर्स मॅचला लवकर सुरुवात करायची आहे, तर IPS आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. नॉन स्ट्राईक एंडला पंकज यांना पाहू शकता बॅटर, तर त्यांची साथ देण्यासाठी शुभम. शुभम किंवा प्रमोद लिहिला असेल. मागील मॅच मध्ये शुभम लिहिला, हा बरोबर. शुभम किंवा प्रमोद बोललं. थांब मी सांग. यावेळी पहिला चेंडू कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी शुभम यांच्या बॅट मधून कव्हर्स पूर्ण करणार का? 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रमोद नाव आहे का? बॉलर कोण आहे? फफरा चुकीची दुरुस्ती प्रमोद आणि पंकजी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. पंकज यांच्या बॅट मधून 3 धावांसाठी हा फटका पाहायला भेटला. तर गोलंदाजी मार्कवर अनिल. चला थोडी घाई करायची आहे, फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. विनंती असेल IPS आपल्याला. पहिला चेंडू त्यावर आलेला 3चा फटका प्रमोद यांच्या बॅट मधून पाहायला भेटला. तर पंकज येत आहे स्ट्राईकवर. चांगलं षटक हाताळलं होतं तेच पंकज. अनिल यांचा सामना करतील. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. हे थोडेसे सफल झाले. फाईन लेगच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे आणि झेल देखील इथे सुटते. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. 5 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहतोय. 38 धावा करायच्या आहेत आणि 5 धावा झालेल्या आहेत. 33 धावांची आवश्यकता अजून देखील. पंकज स्ट्राईकवर अनिल यांचा सामना करतील. स्पॉन्सर आहे ना ते. फुलरलेनचा चेंडू मागे चुकी होताना पाहायला भेटते विकेट किपर यांच्याकडून. 2 धावा पूर्ण करण्यात तिथे आलेल्या आहेत आणि 7 धावा झाल्या धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना यष्टीरक्षक चुकी झाली त्यांच्याकडून. चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये झालेलं आहे आणि 21 चेंडू आणि 31 धावा. चला थोडस स्पीडअप करायचंय. IPS आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुढे सरसावले होते यावेळी हा फटका घेण्यासाठी, परंतु डॉट बॉल पाहायला भेटतो अनिल यांच्या माध्यमातून. यावेळी चेंडू हवेत. बॅटची लिडिंग आहे. झेल पूर्ण होणार का? इथे झेल सुटलेला आहे. पंकज यांना जीवदान भेटतंय. धाव संख्येत 1 ची भर पडते. 8 धावा झाल्यात. इथे देखील संधी आली होती. मागील बाजूला फाईन लेगच्या दिशेने देखील संधी आली होती कॅचची. 2 झेल इथे सुटलेले आहेत. ते देखील पंकज यांचे, परंतु ज्युपिटर यांना संधी आहे यावेळी सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रात झेल आणि इथे झेल सुटलेला आहे. ही 3री झेल सुटलेली आहे. धावा झाल्या धाव फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय.
पहले ओवर का खेल यहाँ पे खत्म, 9 रन ऑन स्कोर कार्ड। त्यानंतरचा सामना जे संघ विजयी झाले होते त्यांच्यामध्ये सामना पाहायला भेटेल। स्पेक्ट्रम फार्मा आणि त्यांच्या समोर असेल इंडिको। 9 धावा झाल्यात, टॉस साठी यायचे दोन्ही टीमनी। इंडिको आणि स्पेक्ट्रम दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे टॉस साठी। अजय येत आहेत गोलंदाजीसाठी। अजय पाल दुसरं षटक घेऊन फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला भेटतोय। पॉवर प्लेचं षटक संपलंय। अजय पाल येत आहेत आणि स्ट्राईकवर आहेत ते प्रमोद। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न प्रमोद यांच्या बॅट मधून, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। चौकार येतोय यावेळी। रिवर्सचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील यशस्वी ठरलाय। दुसऱ्या षटकाची सुरुवात अजय यांच्या विरुद्ध प्रमोद यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला भेटला स्विच हिटचा आणि 13 धावा झाल्या धावफलकावर। स्पेक्ट्रमचे कॅप्टन क्या बात आहे, यावेळी बॅकफुटला गेले, कव्हरच्या क्षेत्रात फटका केलाय प्रमोद यांच्या बॅट मधून। खेळाडू तेथे पोहोचतील त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते। पंकज आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। पंकज यांना 2 वेळा कॅचचं जीवदान लाभलेलं आहे। पुढे सरसावले, स्टेप आउट झाले यावेळी। लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र थांबणार नाहीये, जातोय सीवी मार रेषा पार, येतोय चौकार। धावसंख्या झाली ती 16-20 धावा। यावेळी चौकार पाहायला भेटला, पंकज यांच्या बॅट मधून स्टेप आउट झाले होते आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले। पंधरा चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंकज यांचा प्रयत्न, यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतोय। अजय मात्र यशस्वी होत आहेत। डॉट बॉल पाहायला भेटतोय अजय यांच्या माध्यमातून।
धावसंख्या मात्र स्थिर. 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पुढे सरसावले आणि पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. विकेट असेल, पंकजांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं बदन आणि अजय यांना यश लाभतंय तो पहिला गडी बाद करण्यात. बॅटर येत आहेत इंद्रजित. इंद्रजित उंच पुढे असे फलंदाज आहेत, क्षमता आहे त्यांच्याकडे षटकार मारण्याची. पाहूया, मागील मॅच मध्ये देखील एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल तर होता, संधी आली होती इंद्रजित यांच्याकडे, टायमिंग झालं नाही तिथे आणि पायच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतो. षटक देखील या ठिकाणी संपलंय. 2 षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली होती 21 धावा. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम ज्युपिटर यांना. ख्वाजाने कॅच सोडले त्यानेच रन केले. हा तो विकेट कीपरची पुढील षटकाला सुरुवात होते. यावेळी फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढलाय आणि खेळाडू तिथे आहेत. 2 धावा बिड्डीला अवघ्या. गणेश येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फुलटॉस होता. गणेशांनी फलंदाजी तर खूप चांगली केली होती, परंतु गोलंदाजी देखील करावी लागेल त्यांना. पहिल्या चेंडूवर 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 23. लोअर फुलटॉस होता. यावेळी ऑनसाइडला खेळून काढला इंद्रजित यांनी. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. डबलचे 2 फटके पाहायला भेटले इंद्रजित यांच्या बॅट मधून. धावसंख्येत 2 भर. धावसंख्या झाली ती 25. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम ज्युपिटर बायलॅब यांना. लोअर फुलटॉस होता. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. थोडासा वाईडिश लॉंगरला चेंडू जातोय. सिंगल नक्कीच भेटेल. धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. 26 धावा झाल्या आहेत. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एका चौकाराची मदत लागेल. प्रमोद येत आहे स्ट्राईकवर. 9 बॉल 12. पुन्हा एकदा रिवाज प्रमोद यांच्या बॅट मधून. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. पाहूया धावा किती मिळतील. आणि 3 धावा नक्कीच तिथे भेटतील. एकोणतीस धावा झाल्या. 29. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहेत ते इंद्रजित. सामना करतील गणेश यांचा.
क्या पद्धत यावेळी पुढे सरसावले होते आणि गणेशांचा यॉर्कर पाहायला भेटला होता, परंतु बॅटची इनसाइड एज आणि चेंडू मात्र मागील बाजूला मार्गस्थ होतोय. पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या. 32 धावा झाल्यात. 7 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता विजयासाठी या टीम ज्युपिटर यांना. चला मॅच लवकर सुरू करायची आहे. पंच ऋषी लोखंडे, थोडीशी काळजी घ्या. आज पंच म्हणून आम्हाला लाभलेत ऋषी. ती सगळी कामं सोडून प्रियेश यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. धन्यवाद. सफल होऊन घेण्याचा प्रयत्न प्रमोद यांचा. यावेळी डॉट बॉल पाहायला भेटतो आणि षटक देखील संपलेला आहे. मॅच रंगते. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अंतिम 6 चेंडू आणि त्यावर पाहिजे असलेल्या 6 धावा टीम ज्युपिटर यांना. सुनील येत आहेत. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांना समान संधी आहे ही मॅच जिंकण्यासाठी, परंतु बघूया काय घडतंय. सुनील आणि त्यांच्या समोर इंद्रजित पाटील. मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू हवे. जेल पूर्ण होईल का? यावेळी जेल पूर्ण. इंद्रजित यांना मैदान सोडावं लागतंय. मॅच अजून संपलेली नाहीये. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. ब्लॅक वॉटर. सुमित येत आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर सुनील. पहिला चेंडू तर चांगला हाताळला होता, त्यांनी एक गडी बाद करून दिला. इंद्रजी त्यांना माघारी परतवलं. पाच चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. यावेळी स्क्वेलिकच्या दिशेने खेळून काढला सुमित यांनी. डावखुऱ्याचे फलंदाज आहे ते सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चार बॉल 4 इक्वल चालली आहे मॅच. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांना समान संधी आहे. बॅकफुटला गेले, फटका सजवला, सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण होणार का? दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते चपळाईने.
3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम ज्युपिटर यांना. एक मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतोय सुमित यांच्या माध्यमातून, परंतु सिंगल नक्कीच देऊन जायला फटका. प्रमोद देत आहे स्ट्राईकवर. अवघ्या एका धावेची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एका धावेची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 7वी मॅच. सुनील आहेत गोलंदाजी मार्गवर. द सामना करतील प्रमोद. 2 मॅच झाल्या. 2 मॅच नंतर या पण पुढे सरसावले कव्हरच्या क्षेत्रात. विनिंग शॉट पाहायला भेटतोय आणि येतोय चौकार. सामना जिंकलाय तो ज्युपिटर यांनी. ज्युपिटर बायोलॅब प्रायव्हेट लिमिटेड यांनी हा सामना जिंकलेला आहे. हार्डलक टीम IPS कन्सल्टंट. आपले देखील प्रयत्न खूप चांगले होते. पॅन्ट आहे त्याला. पॅन्ट कोणाला देऊ? पंकजला देणार.